येणाऱ्या काही दिवसातच गणेश उत्सव सुरू होणार आहे, तर त्यासाठीच बाप्पांचं आगमन सर्वत्र सुरू झालेलं आहे। विरार पश्चिमेला गोकुळेश्वर मित्र मंडळाचे आगमन सोहळा 17 ऑगस्ट रविवार दिवशी पार पडलेला आहे। यावेळेस विरारचा महागणपती यांचं आगमन भव्य पारंपरिकरित्या आगमन सोहळ्याने झालेलं आहे। यावेळेस ढोल ताशांचा गजर होता, त्यासोबतच लेझिम, दहीहंडीची सलामी तसेच विविध पारंपरिक लोकनृत्य करून जे आहे ते सादरीकरण केलं जात होतं। लाठीकाठी तसंच तलवारबाजी आणि त्याचबरोबर संस्कृतीची जपणारे असे विविध कला या ठिकाणी सादर करण्यात आले। भव्य पारंपरिक आगमन सोहळा पार पडत असतानाच पावसाचा वर्षाव होत होता। या ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं, परंतु कोणत्याच गोष्टीमुळे न थांबता या मित्रमंडळाने जे आहे ते आपल्या बाप्पाचं आगमन हे भव्य दिव्यरित्या करवून दाखवलं। या ठिकाणी विरार पश्चिमेला जकात नाका ते गोकुळटाउनशिप नाका या ठिकाणापर्यंत पाणी साचले होते, परंतु बाप्पाचा आशीर्वाद आहे हा वर्षाव नाही असं म्हणत नागरिकांनी आणि या ठिकाणी असलेल्या सर्वच मंडळींनी मोठ्या प्रमाणात आपल्या बाप्पाचं आगमन सोहळा पार पाडला। यावेळेस विविध उपक्रम देखील राबवण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळेश्वर मित्र मंडळ हे सामाजिक कार्यांमध्ये देखील पुढाकार घेत आहे। तसेच या ठिकाणी विशेष आकर्षण म्हणजे लाठीकाठी होती, त्याचबरोबर लेझिम पथक होते, ढोल ताशा पथक होते। या संपूर्ण आगमन सोहळ्याचं मार्गदर्शन हे प्रेम कदम यांच्यातर्फे केले जात होते। तसंच बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांचं देखील त्यांनी खास आभार मानलेले आहेत। जाणून घेऊया गोकुळेश्वर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपली विविध कला सादर करणाऱ्या कलाकारांचं देखील यावर काय म्हणणं आहे। आमचं गोकुळेश्वर मित्र मंडळ यंदा 16 वर्ष आहे आणि महागणपती हे लोकांनी नाव दिलेलं आहे की महागणपती असावं। महागणपतीचं पारंपरिक प्रकारचं जसं आमच्याकडे लाठीकाठी आहेत, भालेबाजी आहे, दानपट्टा आहे, आमच्या महिलांचा गोकुळेश्वर मित्र महिला मंडळ लेझिम पथक आहे। तसं बहुजन विकास आघाडी माजी आमदार क्षितिज दादा, आप्पासाहेब, राजू नानासाहेब, महापौर प्रथम हार्दिक राऊत, सगळं माडिक सभापती, आमचे मंडळाचे अध्यक्ष प्रेम कदम यांच्या मार्फत हे सगळं म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मंडळ पारंपरिक आम्ही चालू ठेवू। पुढील काही वर्षानंतर आम्ही मूर्तीमध्ये बदल करू। यावर्षी आमच्या महाआगमनाला प्रचंड पाऊस आला आहे, पण त्या पावसामध्ये लोकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे, चांगलं सहकार्य केलेलं आहे। पोलीस निरीक्षकांनी, नगरपालिकेने चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनी पण चांगलं सहकार्य केलेलं आहे। या भर पावसात चांगलं सोहळा आगमन झालेलं आहे, असं दरवर्षी सहकार्य करा ही विनंती। माझं नाव सलोनी नितीन पवार आहे आणि मी ही सांस्कृतिक कला सव्यसाची गुरुकुलम कोल्हापूर येथील प्रमुख आचार्य लखन यादव यांच्या हस्तेखाली मी शिकली आहे। आजकाल तुम्ही बघतच असाल महिलांवरती किती अत्याचार होत आहे, तर प्रत्येक मुलींनी ही कला शिकण्याची खूप गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी तुम्ही बघितलंच असाल मुलीसुद्धा युद्ध करायला उतरायच्या, तसंही आताच्या काळी सुद्धा गरजेचं आहे। आपण प्रत्येक मुलीने हे शिकलेलं खूप गरजेचं आहे। प्रत्येक मुलीने आपल्या स्वसंरक्षणासाठी ही शिकण्याची खूप गरज आहे। माझं नाव मिताली महेंद्र पाटेकर, या माझ्या सगळ्या सख्या आहेत। आम्ही महिला गोकुळेश्वर मित्र मंडळ हे आमच्या महिला मंडळाचं नाव आहे। आज आम्ही जो इथे गणपती आगमनाचा जो सोहळा सादर करत आहोत, त्याचं नेतृत्व हे प्रेम कदम यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा सोहळा पार पडतोय। त्यांचं मार्गदर्शन असतं प्रत्येक वेळेला आम्हाला। त्यांचं एक म्हणणं असतं की आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ती कशी सांभाळली पाहिजे, ती कशी पुढे नेली पाहिजे, त्याचं हे आमचं जो वेशभूषा आहे त्यातून आम्ही ते दाखवतो आहोत। पुढे आमचं एक लेझिम पथक आहे, तेही पारंपरिक वेशात आहे, त्यांनी फेटे बांधले आहेत, छान केले आहेत। आजच्या ह्या आगमनाची तयारी आम्ही गेले 15 दिवस करतोय, पण आजचा हा पाऊस आमच्या ज्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे त्याने आमचा उत्साह दुगणा झाला आहे आणि त्या जोशामध्ये आणखीन आम्ही छान लेझिम खेळतोय। छान प्रकारे आम्हाला जे खेळाचे प्रकार दाखवायचे आहे ते दाखवतो आहोत। त्यासाठी मी परत पुन्हा एकदा प्रेम दादा याचे मनपूर्वक आभार आहे की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे आणि आज आम्हाला तिथे लेझिम पथक सादर करण्याची जी मुभा दिली आहे त्याचे पुन्हा एकदा प्रेम दादाचे खूप खूप आभार आहेत आणि त्याने आम्हाला पुन्हा असेच प्रोत्साहन करावं, मार्गदर्शन करावं आणि हा जो गट आहे असंच पुढे नेत राहावा।
चेतन लक्ष्मण जाधव आहे. मी ओमसाई मित्रमंडळाचा कोच आहे. आम्हाला आमच्या मंडळाला 20 वर्ष झाले. गेल्या 5 वर्षापासून प्रत्येक गणपतीच्या याला आम्ही गणपतीच्या उत्सवाला सलामी मारतो आहे. ह्याच वर्षीवर आम्हाला ह्या मंडळाने आमंत्रण केलेलं आहे. असंच प्रत्येक गोविंदाला आम्ही गणपतीच्या आगमनाला प्रत्येक टायमाला आम्हाला कोण बोलवतं, इन्व्हिटेशन देतात, तर आम्ही प्रत्येक टायमाला सलामीचा आमचा प्रोग्राम जो असतो तो आम्ही प्रत्येक पायाला पार पाडतो. आमची जी टॉपर आहे ती 11 वर्षाची आहे. ती गेल्या 7 वर्षापासून चढते. तर तिचा हाच उत्सव हारप्रमाणे म्हणजे नेहमीप्रमाणे यावर्षी पण स्ट्रॉंग राहिलेला आहे.